त्या माशांना एवढं खोबरं टाकायचं आहे. आपल्याला तिखटा मिठाची भाजी बनवायची आहे आणि 2 भाज्या म्हटल्यावर एवढा कांदा लसूण टाकायचा आणि एवढं आलं टाकायचं. खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे. आल्याचे बारीक तुकडे केलेले आहेत. आलं पण बारीक चिरून घेतलं आहे. लसूण सोलून घेतलं आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. आता हे सगळं आपण बारीक कर. आता हे सगळं हे भांड्याकडे टाकून घेऊया. सगळं एकत्र बारीक करूया. हे बघा असं बारीक झालेलं आहे. मस्त बारीक झाले. चमचा घरकुल घेतलाय. चवीनुसार मीठ, तेल टाकायचं. 2 चमचे तेल टाकायचं. त्याच्यात मगाशी बारीक केलेला मसाला टाकूया. बारीक केलेला मसाला टाकूया. मसाला परतूया. त्याच्यात हळद टाकूया. एक चमचा हळद टाकली आणि त्याच्यात 2 चमचे पीठ टाकूया. बाजरीचं पीठ आहे ते 2 चमचे पीठ टाकूया. आणि हे घरकुल आणि मीठ दोन्ही टाकूया. मासे टाकूया त्याच्यात. हे पण चांगलं परतून घेऊया. आता हे परतून झाले. आता यात आपण पाणी टाकूया. पाणी घालून झालेले. ही भाजी थोडीच बनवली आहे आणि ती थोडी सरभरीत बनवली, कारण तिखटाची भाजी आपण भरपूर बनवली त्याच्यामुळं तिखटाची भाजी थोडीच बनवली. अशा पद्धतीनं भाजी तयार झालेली आहे. आपण रस्सा केला नाही, अंगापुरता रस्सा केल्यामुळं छान झाली. पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा कशी होती ती भाजी.